श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का यज्ञकंकण कधी बांधले जाते किंवा यज्ञकंकण म्हणजे काय? तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. यज्ञकंकण हे वर्षातून फक्त दोनदाच बनवता येते आणि ते तेव्हाच हातात बांधायचं असतं. पहिलं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीला जेव्हा सप्ताह असतो ना त्यावेळेस, आणि दुसरा म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त जेव्हा गुरुचरित्र सप्ताह असतो त्यावेळेस. यावेळेस गुरुपौर्णिमा ही 10 जुलैला आली आहे आणि गुरुचरित्र सप्ताह हा 4 जुलैला चालू होत आहे. 4 तारखेला गुरुचरित्र पारायणाला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि याची समाप्ती 10 जुलैला गुरुपौर्णिमे दिवशी करायची आहे. तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसं करायचं माहिती असेल आणि जर नसेल माहिती तर मी त्याचा व्हिडिओ नक्की बनवेल. त्याचे नियम काय असतात, काय खायचं, कसं करायचं या संदर्भात मी व्हिडिओ लगेच टाकेल 2 दिवसामध्ये. गुरुचरित्र पारायण काळात बनवलेले कंकण आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी हातात घालायचं असतं. हे यज्ञ कंकण तुम्ही घरातील सगळ्या व्यक्तींसाठी बनवू शकता आणि त्याच्या हातात घालू शकता. हे यज्ञ कंकण आपल्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे, वाईट नजर लागू नये म्हणून देखील हे कंकण बांधू शकतो. आजकालच्या दुनियेत आपले हितचिंतक भेटणे खूप मुश्किल आहे. कोण आपल्याबद्दल काय विचार करतं हे आपण सांगू शकत नाही. मग नातेवाईक असो किंवा शेजारी पाजारी, कोणाच्याच मनातले आपण काहीच सांगू शकत नाही. आपली प्रगती झालेली त्यांना देखवत नसते. भले ते तोंडावर खुश होतील, अरे वा तुमचा मुलगा मोठ्या कंपनीत जॉबला लागला, किंवा तुम्ही घर बांधलं तर ते तोंडावर म्हणतील खूप छान गोष्ट आहे, पण आतली आत ते जळत असतात तुमच्यावरती. अशा लोकांपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी हे कंकण खूप लाभदायी ठरतं. तुम्ही जर घरी गुरुचरित्र पारायण करणार असाल तर घरच्या घरी कसं बनवायचं हे सांगते. कारण केंद्रामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार असाल तर तुम्हाला हे कंकण हातामध्ये तिथे बांधले जाते. हे पुरुषांनी कंकण उजव्या हातात बांधायचं आणि स्त्रियांनी डाव्या हातात हे कंकण बांधायचं. चला आता घरच्या घरी पारायण करत असाल तर तुम्हाला केशरी रंगाची लोकर आणायची आहे आणि ही लोकर जेव्हा तुम्ही 4 तारखेला पारायणाला सुरुवात करताल ना तेव्हा पूजा मांडणी जवळ ठेवायची आहे. जर तुम्ही पूजा मांडणी करून पारायण करत असाल तर, आणि जर तुम्ही पूजा मांडणीशिवाय करत असाल पारायण तर तुम्ही ही लोकर देवघरात ठेवू शकता. आणि आपण 7 दिवस हे पारायण करत असतो. या 7 दिवसामध्ये आपण जे जप करतो, जे स्तोत्र बोलतो किंवा जे पारायण आपलं असतं त्यातील एक एक शब्दाचा त्याच्यावरती असर होतो आणि त्यामुळेच ती लोकर अभिमंत्रित होते. जेव्हा तुम्ही दुकानातून आणली होती ना तेव्हा ती एक फक्त लोकर होती, पण या 7 दिवसात गुरुचरित्रातील प्रत्येक शब्दाचा उच्चार त्यावर पडलेला असतो आणि त्यामुळेच ती अभिमंत्रित होणार आहे. आणि तेच आपलं यज्ञ कंकण आहे. ते आपले वर्षभर वाईट लोकांपासून, चुकीच्या गोष्टीपासून संरक्षण करणार आहे. यानंतर तुम्ही स्वामी पुण्यतिथीला कंकण बनवणार त्यावेळेस देखील सेम असंच तुम्हाला कंकण बनवायचं आहे. हे तुम्ही पाण्यामध्ये सोडून द्या. जे तुम्ही आता बनवणार असाल गुरुपौर्णिमेला ते पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करा किंवा मग शेतामध्ये मातीमध्ये दाबून द्या आणि स्वामी पुण्यतिथीला परत बनवलेले कंकण हातात घाला. म्हणजे हे सेम चक्र राहील तुमचं. स्वामी पुण्यतिथीचं तुम्हाला गुरुपौर्णिमेला विसर्जन करायचं आहे, गुरुपौर्णिमेला बनवलेल्या कंकणाचं स्वामी पुण्यतिथीला हे चक्र चालू ठेवायचं आहे. आणि हे हातात कधी बांधायचं तर तुमच्या 7 दिवसाच्या पारायणाचे उद्यापन झाल्यावर हे तुम्हाला हातात बांधायचं आहे. हातात कसं बांधणार तर कमीत कमी 3, 5, 7 वेढे होतील अशी लोकर कापून घ्या आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात बांधा. याच्यामुळे काय फायदा होतो माहितीये का? लहान मुलांना कोणाची वाईट नजर लागत नाही. जर आपलं बाळ सारखं सारखं रडत असेल तर ते याच्यापासून आपल्या लहान बाळाचा बचाव करतं. तसंच नवऱ्याला वाईट संगत लागू नये, व्यसनी होऊ नये, बाहेरच्यांच्या नादी लागून काही चुकीच्या गोष्टी करू नये, त्यासाठी याचा उपयोग होतो. आजारपणापासून देखील आपलं हे रक्षण करतं. म्हणून हे यज्ञ कंकण नक्की बनवा आणि पुरुषांच्या उजव्या हातात आणि स्त्रियांच्या डाव्या हातात नक्की बांधा. आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे यज्ञ कंकण बांधताना मंत्र कोणता म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे, येन बद्धो बलिराजा दानवेद्रोन महाबला तेन त्वामह बंधयामी रक्षे चलमाचल. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. जोपर्यंत तुम्ही ते हातात बांधत आहात
तोपर्यंत तुम्ही हा मंत्र उच्चारत राहायचा आहे आणि तुमच्या हातात कोणाला तरी बांधायला सांगायचं आहे आणि तो समोरचा तुमच्या हातात बांधेपर्यंत देखील तुम्हाला स्वतःला हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र कसा बोलायचा हे मी डिस्क्रिप्शन मध्ये देखील लिहून देत आहे, तिथे तुम्ही नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. नक्की एकदा हे यज्ञ कंकण बनवून बघा.